जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 31. पतिव्रतेचा आचारधर्म. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, पतीच्या अकाली निधनामुळे शोकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचारधर्म सांगितला तो मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला, पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय करावे व काय करू नये ते मी सविस्तर सांगतो. तुला जे पसंत असेल ते तू कर. याविषयी स्कंदपुराणातील काशीखंडात एक कथा आहे, ती मी तुला सांगतो. एकदा नारद मुनी फिरत फिरत विंध्य पर्वताकडे गेले. नारदांना पाहताच विंध्याने त्यांचे उत्तम स्वागत केले. नारदांच्या तेजाने त्याचा आंतरिक अंधार दूर झाला. विंध्याने नारदांचे यथोचित पूजन केले. तो म्हणाला, मुनिवर्य, आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे. माझे पूर्वपुण्य आज फळाला आले आहे. विंध्याचे हे बोलणे ऐकून नारद मुनी जरा संचित झाले. त्यांनी मोठ्यांदा सुस्कारा सोडला. विंध्याने विचारले, देवर्षी, आपण कसली चिंता करत आहात? नारदांनी विचार केला, आता याला जरा डिवचलेच पाहिजे. नारद मुनी म्हणाले, अरे विंध्या, तू खूप उंच आहेस हे खरे, पण सर्व पर्वतात मेरू पर्वत अधिक उंच आहे. तू त्याच्या इतका उंच नाहीस. त्यामुळे मेरू पर्वत तुझा अपमान करतो आहे आणि यामुळे मी संचित झालो आहे. तुला हे सांगण्यासाठीच मी आज मुद्दाम येथे आलो होतो. असे सांगून नारद मुनी आकाशमार्गाने निघून गेले. नारद मुनी निघून गेले आणि विंध्य पर्वत अत्यंत उद्विग्न झाला, क्रुद्ध झाला. अहंकाराने तो ग्रासला. मेरू पर्वताचा तो द्वेष करू लागला. सूर्य मेरू पर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो, पाहतोच आता, असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला की जणू आपल्या शिखरांनी आकाशाचा अंत करावयासच तो निघाला. सूर्याचा मार्ग थांबला. त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्याच्या किरणांनी भाजून निघाले. दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार पडला. लोकांना सूर्य दिसेना. त्यामुळे सर्व यज्ञयाग बंद पडले. पंचयज्ञ कर्माचा लोप पावला आणि त्रैलोक्याचा थरकाप उडाला.
सर्व देव भयभीत झाले. आता काय करावे? हे संकट कोण दूर करणार? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, देवांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडे का आला आहात हे मला माहीत आहे. विंध्य पर्वत मेरू पर्वताशी स्पर्धा करीत आहे. त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे. पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले आहेत. हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो. अगस्त्य हे थोर तपस्वी आहेत. ते सध्या काशी क्षेत्री तपश्चर्या करीत आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा. ते तुमचे संकट निवारण करतील. ब्रह्मदेवाने असे सांगितले असता सर्व देवांना आनंद झाला. मग ते देवगुरु बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशी क्षेत्री अगस्त्य ऋषींकडे आले. अगस्त्यांचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले. अगस्त्य ऋषींनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले. त्यावेळी सर्व देवांनी अगस्त्यांची व खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली. देव म्हणाले, मुनिवर्य, आपण सर्व ऋषी मुनींमध्ये श्रेष्ठ आहात. आपण त्रैलोक्य ज्ञानी आहात. आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणेच पूजनीय आहे. आपण साक्षात प्रणव आहात व लोपामुद्रा श्रुती आहे. आपण मूर्तिमंत ताप आहात व ती क्षमा आहे. बृहस्पती म्हणाले, पूर्वीच्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या, पण त्यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही. अरुंधती, सावित्री, अनुसूया, शांडिल्य पत्नी, लक्ष्मी, पार्वती, स्वयंभुव मनुची पत्नी शतरूपा, मेनका, ध्रुव माता सुनीता, सूर्यपत्नी संज्ञा अशा अनेक पतिव्रता होत्या. पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा अधिक श्रेष्ठ आहे. असे सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला. बृहस्पती म्हणाले, पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये. पती उभा असेल तर आपण उभे राहावे. पतीची कधीही अवज्ञा करू नये. पतीची अखंड सेवा करावी. पतिव्रतेने घरी आलेल्या अतिथीची सेवा करावी. मात्र दानधर्म करू नये. आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे. पती निजल्यानंतरच आपण निजावे. आपली वस्त्रे दूर ठेवावीत. पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ती ठेवू नयेत. पतीला नावाने हाक मारू नये. पती जागा होण्या अगोदर आपण उठावे. आपल्या पतीची नित्य पूजा करावी. पती घरी असताना साज शृंगार करावा. पण पती परगावी असताना साज शृंगार करू नये. पती रागवला तर आपण कठोर बोलू नये. उलट उत्तर देऊ नये. पती बाहेरून घरी आला तेव्हा पतिव्रतेने हातातील काम बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे. पतीला काय हवे काय नको ते विचारावे. त्याला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये.
जावे लागले तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. तसे केल्यास त्या स्त्रीला घुबडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. पतिव्रतेने पतीचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे. पती घरी नसेल तर अतिथी धेनू प्रसाद घ्यावा. अतिथीला अन्न देऊन व गोपूजन करून मगच आपण भोजन करावे. व्रते, उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारूनच कराव्यात. लग्न, यात्रा, उपवास इत्यादींविषयी हट्ट करू नये. पती संतुष्ट असताना आपण खिन्न बसू नये. पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये. पतिव्रतेने रजस्वला अवस्थेत मौन बाळगावे. बोलू नये, वेदमंत्र ऐकू नये. असे 4 दिवस आचरण केल्यानंतर सुस्नात करून पतीचे मुखावलोकन करावे. अशा वेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सूर्यदर्शन घेऊन मग घरात जावे. पतीला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने आपल्या कपाळी हळद कुंकू लावावे. केसात सिंदूर घालावा. डोळ्यात काजळ घालावे. वेणी घालावी. सौभाग्य अलंकार धारण करावेत. पतिव्रतेने दुराचारी स्त्रियांशी संभाषण टाळावे. आपल्या पतीची व घरातील इतर लोकांची कधीही निंदा करू नये. सासू सासरे, दीर, नणंदा इत्यादींशी प्रेमाने वागावे. त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये. तसे केल्यास श्वानयोनीत जन्म घ्यावा लागेल. नग्नपणे स्नान करू नये. उखळ मुसळावर बसू नये. उंबरठ्यावर बसू नये. घरात वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये. पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये. पतीशी वादविवाद घालू नये. पतीला परमेश्वर मानावे. पतीच्या आवडीनुसार वस्त्र अलंकार घ्यावेत. दुसऱ्या घराची श्रीमंती पाहून आपल्या घराची निंदा करू नये. दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगू नये. परपुरुषाची स्वप्नातसुद्धा वासना धरू नये. आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करावी. कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव, गुरु, धर्म व तीर्थ असतो. तोच तिचे सर्वस्व असतो. अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिरासमान असते. पतिव्रतेच्या अशा आदर्श आचरणामुळे तिच्या माहेरच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील पुण्याईनेच लाभते. अशा पतिव्रतेमुळे 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्म घडत नाहीत. यज्ञ यागादी कर्म होत नाहीत. पतिव्रता नसलेले घर म्हणजे साक्षात अरण्य होय. अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्व प्रकारची पुण्यकर्म घडतात. पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव, पितृ, कर्म करण्यास पात्र ठरत नाही. पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगा स्नान. ते ज्याला लाभते त्याची 7 जन्मातील पापे नष्ट होतात. तो पावन होतो. बृहस्पतींनी सांगितलेला हा आचारधर्म जे श्रवण करतील त्यांना उत्तम गती प्राप्त होते असे स्वतः सरस्वती गंगाधर सांगतात. अशा रीतीने
श्री गुरुचरित्र अमृतातील पतिव्रतेचा आचारधर्म नावाचा अध्याय 31 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य अध्याय 30, 31 व यापुढील अध्याय 32. यातही पातिव्रत्य, स्त्रीचे गुणदोष व त्याची फळे यांची माहिती देवगुरु बृहस्पतींच्या मुखाने सांगितली आहे. लोपामुद्रेच्या अलौकिक पातिव्रत्याचे वर्णन बृहस्पती देवाजवळ करतात. जगातील इतर देशांहून आपल्या भारतभूमीचे अनेक बाबतीत वैशिष्ट्य आहे, पण त्यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते असेल तर ते आपल्या आर्य स्त्रियांच्या पातिव्रत्याचे होय. आपल्या देशातील प्राचीन कलाकौशल्य, बुद्धिमत्ता, तत्त्वज्ञान, भक्ती, शौर्य, मंत्रविद्या, ज्योतिष, अध्यात्मविद्या, योगविद्या इत्यादींमध्ये स्पर्धा करणारे मनुष्य इतर देशात निघालेले ऐकावयास व पहावयास मिळतील. पण आर्य स्त्रीच्या पातिव्रत्याची स्पर्धा करणारी एकही स्त्री झालेली इतर देशांच्या इतिहासात बहुधा आढळणार नाही. पाश्चात्यातील काही विद्यांची व हल्लीच्या गूढ शास्त्रीय शोधांची आपल्याकडील लोकांना जशी अजून कल्पना झालेली नाही, तशीच आपल्याकडील आर्य स्त्रियांच्या पातिव्रत्याची कल्पनाही तिकडील स्त्रियांना अद्याप शिवलेली नाही. असे म्हणणे अतिशयोक्तीचे होईल असे वाटत नाही. स्वपतिनिष्ठ व परपुरुष विन्मुख स्त्रिया तेथे नसतील असे म्हणणे धाडसाचेच होईल. पण तेवढ्यानेच काही पातिव्रत्य येत नाही. केवळ परपुरुषांशी संबंध न ठेवल्याने स्त्री पतिव्रता होते असे नाही. परपुरुषाचा स्पर्श न झालेल्या स्त्रिया त्या देशात व भारतातही काय थोड्या असतील. परंतु सती सावित्री, सीमंतिनी, दमयंती, अरुंधती, अनुसूया, कौशिकपत्नी गुणव, च्यवनपत्नी सुकन्या, सुदर्शनपत्नी शशिकला, तारामती, शतरूपा, मनुपत्नी सुनीती, ध्रुवमाता इत्यादींची योग्यता इतर स्त्रियांना आली आहे का? तात्पर्य हेच की आर्य स्त्रियांचे पातिव्रत्य ही चीज काही औरच आहे. ते सामान्य स्त्रीच्या बुद्धीला आकलन होणारे नाही. मग आचरणात कसे आणणार? पण या असामान्य व्रताच्या स्वरूपाची व महतीची अधुकल्पना तरी आपल्या आर्यवर्तातील स्त्रियांना असू शकेल. ती वर म्हटल्याप्रमाणे इतर देशातील स्त्रियांना असू शकणार नाही. म्हणूनच तिवत्य हे भारतभूमीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हटले आहे. प्रत्येक भारतीयाने भारतीय पातिव्रत्य स्त्रियांचा अभिमान बाळगला पाहिजे. हा असामान्य वैशिष्ट्यावर हल्लीचा अनाचार्य संस्कारांनी व संगतीने उन्नत झालेला नवमतवाद घाव घालू पाहत आहे. नव्हे, हल्ली ही पावित्र्याची भावनाच जणू काही लुप्त होऊ पाहत आहे. ही मोठ्या दुःखाची व शरमेची गोष्ट आहे. पण असाही आत्मविश्वास वाटतो की त्या प्राचीन पतिव्रता देवींचा पुण्यमेरू अचल आहे व त्यांचेच रक्त आमच्या आर्यकन्यांच्या नसानसांतून वाहत असल्याने अनार्य संस्कार येथे फार काळ मूळ धरू शकणार नाहीत. भगवान भक्तांची कठोर कसोटी पाहतो, परीक्षा घेतो
आणि नंतरच तो कृपा करतो. ज्या ज्या भक्तांवर देवाने कृपा केली आहे त्या त्या भक्तांची देवाने कसून परीक्षा घेतली आहे व नंतरच कृपा केली आहे, हे त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. विद्यार्थ्याची परीक्षा परीक्षक घेतो, पण तीत ते नापास व्हावे असा त्याचा हेतू नसतो, तर त्याच्यात असलेले वैगुण्य काढून टाकण्याचाच हेतू असतो. भक्ताची परीक्षा पाहण्यात देवाचाही हाच हेतू असतो. 30व्या अध्यायातील माहूरची ती तरुण पतिव्रता भगवंताच्या कृपेला पात्रच होती. तिजवर कृपा करण्याचे मनात असूनही देवाने तिची मरणापर्यंत परीक्षा पाहिली, असा कथाभाग पुढील अध्यायात येणार आहे. केवढी ही निष्ठुर परीक्षा, पण या निष्ठुरपणातच भगवंताच्या दयेचा लुप्त झरा वाहत होता. ही तरुण स्त्री वडील माणसे पतीला देत असलेले औषध स्वतःही घेत होती. त्याला देत असलेले अन्न ती स्वतःही ग्रहण करीत होती. पतीला जे भोग भोगता येत नसत ते भोग तीही घेत नसे. महाभारत कथेत धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिने आपला पती अंध आहे, त्याला जगातील कोणतेही दृश्य पाहून आनंद भोगता येणार नाही, हे पाहून त्याचप्रमाणे तो आनंद आपणही भोगू नये या निर्धाराने आपल्या नेत्रांवर पट्टी बांधली होती. ह्या संयमाने तिची दृष्टी अमृतमय झाली होती. हे तत्व धर्मराजाला माहीत होते. दुर्योधनाने धर्मराजाला विचारले, माझी काया अमर कशाने होईल? तेव्हा धर्म म्हणाला, गांधारी तुझ्या देहावर आपली अमृतमय दृष्टी टाकेल तेव्हा असे होईल. तेव्हा दुर्योधन नग्न होऊन गांधारीकडे जात होता, पण कृष्णाने त्याला निदान फुलांचा चोळणा तरी धारण करून जा असा सल्ला दिला आणि त्याच्या मांड्या तेवढ्या आघातक्षम राहिल्या. अशी कथा महाभारतातील आली आहे. या महाभारतातील गोष्टीतले हे तथ्य फारच महत्त्वाचे आहे. पतिव्रता स्त्रियांमध्ये मनसंयमामुळे अशी अद्भुत शक्ती येते. अनुसूयेच्या पतीच्या ठिकाणी सुदृढ ब्रह्मभावना पराकाष्ठेस पोडोजर होती. त्यामुळेच अतिथी वेशाने आलेल्या ब्रह्मा विष्णू महेशांना तिने इच्छाबळावर बालरूपे दिली. ही कथा याच ग्रंथात पूर्वी आलेली आहे. माहूर गोपीनाथाच्या सुनेच्या अंगी पतीला रोगमुक्त करण्याची शक्ती पातिव्रत्यावर आलेली होती. श्रीगुरु नृसिंह सरस्वतींच्या अमोघ कृपेचे आकर्षण करण्याचे सामर्थ्यही तिच्या अंगी आले होते. त्यामुळेच त्यांनी तिच्या पतीचा अपमृत्यू व किंचित काल वैधव्याचा तिचा प्रारब्ध शेषही त्यांनी पुसून टाकल्याचे आपण पुढील 32व्या अध्यायात वाचणार आहोत. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.